उरण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार महेश बालदी यांचा 6,512 मताधिक्याने विजय झाला। त्यांनी शेका पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे आणि शिवसेना उबाठा गटाचे मनोहर भोईर यांचा पराभव केला। उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी हे पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत गावोगावी विजयी मिरवणुका काढून जल्लोष साजरा केला। उरण विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपचे उमेदवार महेश बालदी, शेका पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे आणि महाआघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्यात चुरशीचा सामना रंगणार अशीच परिस्थिती होती। मात्र मतमोजणीत आमदार महेश बालदी आणि प्रीतम म्हात्रे यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली। त्यांच्यात शेवटच्या 20 फेऱ्यांपर्यंत अटीतटीची लढत सुरू होती। कधी जास्त मताधिक्य तर कधी कमी मताधिक्य अशी दोघांमध्ये लढत होताना दिसत होती। मनोहर भोईर हे कोणत्याच फेरीमध्ये या दोघांच्या स्पर्धेत दिसले नाहीत। ते शेवटपर्यंत 3 नंबरलाच राहिले। प्रीतम म्हात्रे विजयी झाल्याची अफवा मतमोजणी कक्षाच्या बाहेर पसरली असता शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता। प्रीतम म्हात्रे हे 800 मतांनी विजयी झाल्याची अफवा काही टीव्ही न्यूज चॅनलने दाखवल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता। परंतु काही वेळाने ही अफवा असल्याचे समजताच त्यांच्या आनंदावर विरजण पडल्याचे दिसून आले। तसेच शेवटच्या फेरीपर्यंत विजयाची आशा धरून बसलेल्या शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराशा पत्करावी लागली। भाजप महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांना एकूण 95,390 मते मिळाली, तर शेका पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना 88,878, तर शिवसेना उबाठा गट महाआघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना 69,893 मतांवर समाधान मानावे लागले। त्यामुळे भाजपचे उमेदवार महेश बालदी हे 6,512 मताधिक्याने विजयी झाले। आमदार महेश बालदी विजयी झाल्याचे घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला। जासई, उरण, रसायनी परिसरात आमदार महेश बालदी यांची विजयी मिरवणूक काढली। तसेच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला।